नमस्कार मैत्रिणींनो, सुनीता रंगोलीच्या या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर मी आज दाखवणार आहे टिपक्यांपासूनचे सरस्वती यंत्र रांगोळी किंवा सरस्वती रांगोळी म्हटलात तरी सुद्धा चालेल। तर पाहू शकता इथे 8 ते 2 टिपके मारून घ्यायचे आहेत। तर मी इथे टिपके मारून घेते। 1 2 3 4 5 6 7 आणि 8 समान अंतर ठेवून 8 टिपके मारून घ्यायचे आहेत। तर पाहू शकता 8 नंतर आपल्याला 7 टिपके मारायचे आहेत। 2 टिपक्यांच्या मध्ये 1 टिपका मारायचा आहे। 7 नंतर 6 मारायचे। समान अंतर ठेवून दोन्ही टिपक्यांच्या मध्ये 1 टिपका मारायचा आहे। आता 5 मारायचे, त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर 3 आणि 2 असे टिपके मारून घ्यायचे आहेत। तर पाहू शकता आता आपल्याला काय करायचं आहे, इथे 8 टिपके मारले त्याच्यावरती बरोबर 7 टिपके मारून घ्यायचे आहेत। ते कशासाठी हे तुम्हाला नंतर रांगोळी काढताना कळेल। पाहू शकता इथं 7 टिपके मारून झालेले आहेत। आपल्याला काय करायचं आहे, हे सगळे टिपके 8 पासून 2 पर्यंत टिपके हे सगळे जोडून घ्यायचे आहेत। असे आडव्या लाईन मारून जोडून घ्यायचे आहेत। तर हे सगळे टिपके असे जोडून घ्यायचे आहेत। तर पाहू शकता इथं मी सगळे हे वरचे 7 टिपके सोडून 8 पासून 2 पर्यंत सगळे टिपके आडव्या लाईनने जोडून घेतले। तर आपल्याला काय करायचं आहे, हा टिपका आहे तो इथून सरळ हे टिपके जोडत 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 ह्या शेवटच्या इथे टोकाला जोडायचा आहे। तर पाहू शकता असं हा टिपका सरळ इथे जोडायचा आहे। हा टिपका इथे जोडायचा, हा टिपका इथे जोडायचा, हा टिपका इथे जोडायचा आणि हा टिपका इथे जोडायचा। तर पाहू शकता हे माझे असे तिरके टिपके जोडून झालेले आहेत। आता काय करायचं आपल्याला, हा टिपका इथं जोडून घ्यायचा, हा टिपका इथं जोडून घ्यायचा, हा टिपका इथं जोडून घ्यायचा सरळ क्रॉस। जसं इकडून असं क्रॉस गेले तसंच इकडून आता आपल्याला असे क्रॉस जोडत जोडत जायचं आहे। तर इथं तुम्ही पहा हे टिपके आपल्याला असे जोडायचे आहेत। पाहू शकता तुम्ही आणि हा शेवटचा असा जोडायचा आहे आणि हा इथं असा जोडायचा आहे। आपल्याला काय करायचं आहे, आता वरती असा 1 अंकासारखा आकार द्यायचा आहे। आपण मराठीतला 1 अंक काढतो ना तसा आकार देऊन घ्यायचा आहे। एका लाईन मध्ये अगदी सिंपल आणि सोप्या पद्धतीने हे सरस्वती यंत्र काढू शकता। आता आपल्याला काय करायचं आहे, इकडून जे ही रेष गेली होती त्याला आपण असा आकार दिलो आणि इकडून जे आलेले आहे ना ते आपण असं इकडं असा आकार द्यायचा आहे। तर पाहू शकता असं आपलं सरस्वती यंत्र छान पद्धतीने तयार झालेलं आहे। सुंदर असं आपलं सरस्वती यंत्र तयार झालेलं आहे। तुम्ही ह्याच्यामध्ये
कलरसुद्धा भरू शकता. कशी वाटली तुम्हाला ही सोप्यात सोपी सरस्वती यंत्राची रांगोळी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा काढण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद मैत्रिणींनो.